नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रामचंद्रा, अयोध्यावासिया रघुवीरा, दयावंता कृपासागरा, नेई पैलतीरा पंथ हा. तव कृपेची अखंड नौका, परतीरा नेतसे भाविका, येथींचा कर्णधार निका, वाल्मिक देखा साचार. हे धर्मनौका जना लागी, शिल्पीकार तोहा महाराज योगी, निर्माण केलीसे जगा लागी, वाढविला परमार्थ. ऐका श्रोते सज्जन हो, मळ महात्म्य परिसावो, सांगतसे लक्ष्मी ना हो, सत्कारुनी आदरेसी. ऐकता हो त्रिविध ताप, दूरी जाय भवसंताप, पापे जाता ती आपे आप, घेता नाम श्रवण ग्रंथी. लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा, देवदेव व जगन्नाथा, अवधान देईजे वचनार्था, अनाथनाथा दया सिंधू. या मलमासाचे उपोषण, करावे काय कारण, याचे निवेदावे कथन, कवण तरोनी गेलास. मग वदे तेव्हा श्रीधर, ऐका प्रश्नाचे उत्तर, मुख्य दयावंत अंतर, असोनी निर्भरेसी हो. दया असे जयाचे हृदयी, तया ते घडे सर्व काही, अन्नदाना ऐसे दूजे नाही, साधन आणिक निर्धारे. भूतमात्री दया जयाते, सर्व साधने घडती तयाते, तेणे जाती मोक्षपंथे, तपस्सामर्थ्ये आगळा. या विषयींचा इतिहास, नावेक ऐका सावकाश, तेची कथन श्रवणास, यथामती निवेदू आता. सर्व धर्मा माझी उत्तम धर्म, अन्नदान अतिउत्तम, तयावरी दया आणि क्षेम, विशेषाहूनी विशेष. उत्तर देशी नर्मदा तिरी, महिस्मृती नामे असे नगरी, तेथील एक ब्राह्मणाची नारी, वैधव्य निर्धारी ती येते. भ्रतारा विरहित कामिनी, आप्तवर्ग नसेची कोणी, एकाकी विचरे ते स्थानी, भिक्षा मागुनी क्रमी काळ. तामसी परम कोपिष्ट, विधवा असूनी रागीट, तपश्चर्या करी श्रेष्ठ, काया कष्टे कष्ट वीतसे. तव पातली या मलमास, नर्मदा तिरी जातसे स्नानास, नक्त नेम करी उपवास, भरता मास एक पै. ऐसे करिता एक मासवरी, परमकृश झाली शरीरी, तव तिची सखी एक अवधारी, मार्गी भेटली तियेते. नाम तियेचे तुरी जया पाही, परम पापिष्ठ दुरत्ययी, दोषयुक्त सर्वदाही, अतित्यायी चंडिका ते. मार्गी चालता अकस्मात, ब्राह्मणी भेटली ती येते, येरी उभी राहूनी तेथे, पुसे स्वागत आदरेसी. म्हणे कृश झालीस बाई, व्रत आचरत असा देही, मी तव अभिगी पाही, न घडे काही सार्थकता. स्त्री देहाची बुद्धी पाही, पापरूपी अमंगळ देही, यासी उपाव करू काही, सांगा बाई आदरे. ऐसे बोलूनी उत्तराते, करुणास्वरे गहिवरे तेथे, म्हणे नेणे का कधी दानव्रताते, भगवंताते अंतरले. पहा कर्माचे विंदान, पोटी न रिघे संतान, पुढे परम कठीण जाण, नरक दारुण सुटेना. नि पुत्रिकाते नाही गती, ऐसे बोले वेद श्रुती, पापी याते नाही गती, तरो केऊती पुढारी. ऐसे करुणास्वरे ग्रहीवरोन, करीती झाली ते रुदन, ऐसे देखून ब्राह्मणीन, कळवळली मानसी. भूतमात्री दया तिज लागी, म्हणून कळवळली दिजांगी, मग विचारुनी स्व अंगी, काय करती झाली पै. हाती होते गंगाजळ, सवेचे होते कर्दळी फळ, मग सुदल्ले हो तात्काळ, करी जाण तिची या. म्हणे ऐके सादर आता, करुणा देखोनी द्रवले चित्ता, तरी स्वीकारिते उदक आता, फळासहित निर्धारे. एका दिवसाचे व्रतपुण्य, तुझ लागी केले अर्पण, येणे हो तुझ कल्याण, झाले उत्तीर्ण सर्वस्वेसी. ऐसे वदोनी ते अवसरी, फळासहित उदक करी, घाली तांची ते नमस्कारी, कृतकृत जाहले म्हणोनिया. ऐसे वर्तता ते समयी, नवल वर्तलेसे पाही, तात्काळ झाली दिव्य देही, केवढी नवाळी व्रताची. मनी चमत्कारी ब्राह्मणीनं,
वरते पाहे जो विलोकून, तो तात्काळ पावले विमान स्वर्गाहुनी तात्काळी. तत्क्षणी तये शुद्रीते, वाहोनी नेते झाले विमानाते. येरी नमस्कारी बद्ध हस्ते, न विसरे माते उपकार. धन्य धन्य तू पर उपकारी, तपस्विनी माझी तू खरी. प्रचित आली आज खरी, सद्गद अंतरी होतसे. त्रिवार करुनी नमनाते, विमान गेले स्वर्गपंथे. पुढे काय वर्तले ते, सावधान चित्ते परिसावे. कौतुक पाहून नयनी, आश्चर्य करीतसे मनी. म्हणे देखत देखत पापिणी, गेली उद्धरोनी तात्काळ. काय माझे अदृष्ट खोटे, म्हणोनी दुःख मोठे. पुढे तरी अवघड वाटे, कैसेनी वोहटे जन्म प्रवाहो. अहो जगदीशा काय केले, वृथा जन्माते सारिले. काही सार्थक नाही झाले, वृथा आले जन्मासी. भगवान कृपेची माऊली, येवढी पापीण उद्धरली. देखत देखतच नेली, वाहोनिया विमानी. आता कवण करावा उपाहो, कैसोनी लागेल माझी सोय. ऐसे उकलवी हृदय, मुमुक्षू पाहे या नावे. येथे उद्भवली असे शंका, येवढी पापीण उद्धरली देखा. देता एक दीन पुण्योदका, तरली देखा निर्धारे. मग ते ब्राह्मणी पाही, केवी न तरेते तो हि देही. कैसोनी पडेल अपायी हे, तो नवलाई अनुपम्य. तात्काळ गेली पापीण, मागे राहिले पुण्यवान. तरी ये विषयींचे कारण, सावधान परिसीजे. समूळ पापी असलिया पाही, पुण्यलेश नेण्याची काही. उपरती होता हृदयी, उद्धरो न जाई तात्काळ. समूळ पापांचा ठेवा, अर्धलेश पुण्यवट भरवा. तो कैसेनी तरी पाहे जैवा, करू नये हेवा दुजियाचा. समूळ पाप जेव्हा जडे, तेव्हा पुण्यलेश अंगी जडे. उद्धरा गतीसी मग रोकडे, जाता विलंब न लागेची. असो ते ब्राह्मणी पाहे, सखेदयुक्त गृहा जाय. म्हणे अहो देवा करू काय, केवुता होय परिणाम. येरीकडे तो शुद्री जाणा, पावती झाली स्वर्ग भुवना. परी कर्म भोग चुकेना, पावली जनना मागुती. पदरी पुण्याचा संचयो, म्हणोनी प्राप्त झाला मानव देहो. वाराणसी माझी जन्म होय, ब्राह्मण वर्ण लाधला. पुण्य सामग्री पदरी, एका ब्राह्मणाची या घरी. भागीरथीची ये तीरी, जन्म निर्धारी पावला. काशीनाथ नामाभिधान, तयाचे ठेविले असे जाण. दिवसेंदिवस झाला तरुण, वयसा जाण अष्टवरुषी. काळांतरी ब्राह्मणी पाहे, पाहोनी यात्रेचा समुदाय. वाराणसी यात्रा जात आहे, पातली लवला हे काशीपुरी. करुणी तीर्थविधी स्नान, घेतले श्री विश्वनाथ दर्शन. मग करीती झाली परिभ्रमण, देवदर्शन सकळ आहे. तव अकस्मात मार्गावरी, काशीनाथ ब्रह्मचारी. भेटता झाला ते अवसरी, दुरोन करी नमनाते. परिपूर्व ओळखी कैची येते, जरी पूर्व पुण्य सामग्री त्याते. म्हणोनी स्मरता झाला हृदयाते, उपकार तेजिया. म्हणोनी येता झाला निकटी, भेटता झाला उठा उठी. म्हणे सखये पडली सदृष्टी, पूर्व पुण्ये करोतिया. ऐसे ऐकताची वचन, येरू म्हणे तू आहेस कवण. केवुती तुझी ओळखण, आलासी कोठून या ठाया. मग बोले ब्रह्मचारी, मी तुझी सखी निर्धारी. पूर्व ओळखी पूर्ण धरी, घातले करी पुण्योदक. ऐसी आठवण देता ती येते, येरी भेटती झाली तयाते. मग समूळ वृत्तांताते, पुसे आदरे भामिनी. येणे झाले तेची कथिले, ऐकता मन संतोषले. म्हणे एका दिवसेचे दिधले, पुण्य वाहिले इज लागी. तितुकी याने ही तरली, विमानी वाहोनी या नेली. देखत देखत उद्धरली, कलह कल्लोळी पापिणी हे. पुन्हा नरदेह लाधला, वरी ब्राह्मण वर्ण चांगला. तोही गंगा तटाकी निपजला, विश्वनाथ झाला कृपाळू. अहो देवा काय केले, माझे सार्थक नाही झाले. वय माझे व्यर्थची गेले,
नाही घडले सार्थक. एका दिवसाचे उदक करी घालिता उद्धरली नारी. मी तव आचरले मासवरी मळमास निर्धारी व्रताते. कवण पापाचा भोगवटा भोगितान सरोची वाटा. म्हणून पीटी तसे लल्लाटा गहिवर मोठा दाटला. अट्टाहास्ये तेव्हा रडत उरशीर असे बडवीत. जनसमुदाय सभोवते मिळाला तेथे पहावया. जे येती ते पुसती काय झाले येरी उत्तर नेदी बोले. जन म्हणती वेड लागले किंवा घेतले पिशाची. भूत केवी झडपीत येते ही तव झडपली महद्भूते. ऐसे वर्तता तेथे नवल अद्भुत वर्तले. इचा पापलेश सरला पुण्यवाटा उभा राहिला. तेणे योगे अंतरी द्रवला नाथ भोळा दिनांचा. तात्काळ आणविले विमान तिथे दिव्य देह करून. देखत देखत सर्वजन नेली वाहून विमानी. मग तो काशीनाथ ब्रह्मचारी सखेदयुक्त झाला अंतरी. दृढ तपश्चर्या तो करी पावला निर्धारी शिवपदा. चंद्रेश्वर नामे लिंग तयाने स्थापिले अभंग. देखताती सर्वही जग वाराणसी माझी अद्यापी. ऐसे हे मलमासाचे कथन त्रिवर्ग गेले उद्धरून. एकी झाले जन्म दोन एकी स्वदेहाने उद्धरली. ऐसे हे महिमानाते आकर्णविले श्रुती याते. यदर्थी असे संमताते श्लोकाधार पुराणींचा. श्लोक भावार्थ आणोनी मनी कथा वर्णिली महाराष्ट्रवाणी. न्यूनते पूर्ण कीजे सज्जनी नव्हे वाणी पदरची. विना आधारे सर्वथा न चाले चहो कविता. केवळ नव्हे ही दंतकथा पहावे ग्रंथार्था आदरे. व्युत्पन्नता नाही माझे अंगी नव्हे कुशळ कविता मार्गी. काळ कर्मणे स्तव जगी वाढविला प्रसर पैहा. मानेल तरी स्वीकारीजे न माने तरी त्यागीजे. पुढे कथे ते अवदान दीजे म्हणे दासानुदास संतांचा. स्वस्ति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित नवमोऽध्याय गूढः. ओम नमो भगवते वासुदेवाय.